प्रेषित भाग 8 सँड्रा. चंद्राची सफर करून आलोक घरी परतल्यावर सुधाकरला WTSकडून फोन आला. मी डोरोथी फील्ड बोलते आहे. चंद्रावर जी मुलं पाठवण्यात आली होती त्यात आलोक नाईक तुमचा मुलगा पण होता. मला त्याच्यासंबंधी तुमच्याशी काही चर्चा करायची आहे. तुम्हाला केव्हा सवड होईल? मी तुम्हाला इकडे आणायची सोय करीन. फोन हा पिक्चर फोन होता. सुधाकरला डोरोथी फील्ड बोलताना दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर राग किंवा नाखुशी दिसत नव्हती. तरी पण सुधाकरने विचारले, अवश्य, उद्या दुपारी 2 वाजता येऊ शकेन मी. पण प्रथम हे सांगा की आमच्या छोकऱ्यानं ट्रिपवर काही गैरवर्तणूक तर केली नाही. डोरोथीच्या चेहऱ्यावर स्मित झळकून गेले. ती उत्तरली, मिस्टर नाईक, काळजी करू नका. मी काही आलोकबद्दल तक्रारी करणार नाही तुमच्याकडे. आमचं दिल्लीतलं ऑफिस 25 औरंगजेब रोडवर आहे. आलोकचे शिक्षक बैजनाथ मिश्रा देखील येणार आहेत. तुम्हाला आणायला मी WTSची एअर कार पाठवते. तुम्ही जर बाबतपूर हवाई अड्ड्यावर 1 वाजता हजर राहिलात तर ती तुम्हाला खाजगी विमानाच्या टर्मिनलमध्ये 5 नंबरच्या गेटजवळ तयार असलेली दिसेल. मी मिश्रांना पण तसंच कळवते. मिश्रा आणि सुधाकर ठरल्याप्रमाणे 1 वाजता गेट नंबर 5कडे गेले. एका वैमानिकाने त्यांचे स्वागत केले. एअर कार म्हणजे विमान आणि हेलिकॉप्टर या दोन्हीचे मिश्रण असलेले वाहन होते. हेलिकॉप्टरसारखे ते सरळ वर जाई आणि ठराविक उंचीवर गेल्यावर जेट विमानाप्रमाणे ताशी 600 मैल वेगमर्यादा गाठून प्रवास करू शके. हे वाहन खासगी वाहतुकीला योग्य होते, परंतु अद्याप मोठाल्या संस्था आणि काही सधन व्यक्ती सोडल्यास त्याचा सर्वसामान्य माणसाला वापर करायला उपयोग होत नव्हता. सुधाकर आणि मिश्राजी हे पहिल्यांदाच असल्या वाहनात बसत होते. एखाद्या मोठ्या कारप्रमाणे त्यात वैमानिकाशिवाय 6 प्रवासी बसायची सोय होती. वैमानिकाने अंदाज केल्याप्रमाणे एअर कारने 55 मिनिटात वाराणसी दिल्ली प्रवास पुरा केला आणि त्यांना WTSच्या इमारतीच्या छपरावर आणून सोडले. डोरोथी फील्ड त्यांची वाटच पाहत होती. राजन, ह्या लोकांना 5 वाजता परत न्यायला इथं हजर राहशील ना? तिने वैमानिकाला सूचना दिली. डोरोथी वास्तविक WTSच्या न्यूयॉर्कमधल्या हेड ऑफिसमध्ये काम करायची. दिल्लीतील ऑफिसचे संचालक मनमोहन सिंग यांनी तिला आपल्या इमारतीत एक तात्पुरते ऑफिस दिले होते. तिथे ती त्या दोघांना घेऊन आली. तिने इंटरकॉमवर निरोप पाठवल्यावर मनमोहन सिंग पण तिथे हजर झाले. आइए नाईक साहब और मिश्रा जी, खडे क्यों, तशरीफ रखिए. चाय कॉफी क्या पियेंगे? सरदारजींनी त्यांच्यासाठी चहा आणि समोसे मागवले. सरदारजींच्या समोशांनी आपल्या तिखटपणाने डोरोथीला पूर्वीच दणका दिला असल्याने तिने केवळ चहापर्यंतच मजल मारली. ती लगेच मुद्द्याकडे वळली. मिस्टर नाईक, तुम्ही इतक्या लांबून आलात त्याबद्दल आभारी आहे. आणि मिस्टर मिश्रा, तुम्ही पण तसदी घेतलीत हे फार सोयीचं झालं. कारण आलोकच्या बौद्धिक विकासाबद्दल तुम्हाला जितकी माहिती आहे तितकी आम्हा कोणालाच नाही. मी त्यांच्याशी एक पैज हरलो तेव्हाच माझ्या हे लक्षात आलं. मनमोहन सिंग एक सुबंध समोसा तोंडात कोंबत म्हणाले. डोरोथीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले, पण त्या दोघांनी खुलासा केला नाही. सुधाकरला मात्र ती पैज कुठली होती याचा उलगडा झाला. डोरोथी पुढे म्हणाली, आलोक हा एक अत्यंत हुशार मुलगा आहे हे कोणाच्याही लक्षात येतं. पण चंद्राच्या प्रवासात मी त्याला जेव्हा जवळून पाहिलं तेव्हा मला आढळून आलं की हा मुलगा इतर मुलांप्रमाणे वागत नाही. 10 वर्ष वयाच्या मुलांमध्ये जो अल्लडपणा दिसतो तो आलोकमध्ये दिसला नाही. नवे नवे अनुभव आले की लहान मुलं उत्तेजित होतात, खुश होतात, घाबरतात, अनेक प्रकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण आलोक स्थितप्रज्ञासारखा प्रत्येक अनुभवाला तोंड देत होता. जणू काही त्यानं हे सर्व अनुभव पूर्वी घेतले होते. मी त्याच्याशी 4-5 वेळा बोलले, पण आपल्या मनाचा थांगपत्ता त्यानं लागू दिला नाही. एखाद्या आईसबर्गचा लहानसा भाग पाण्यावर दिसतो, त्याचा बहुतेक भाग पाण्याखाली असतो. त्याप्रमाणे आलोकशी बोललं, त्याचं वागणं पाहिलं तरी त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल फारच कमी माहिती मिळते. म्हणून मला त्याच्याबद्दल फार कुतूहल निर्माण झालं. मी एक मानसशास्त्रज्ञ आहे हे आधी स्पष्ट करते.
परंतु केवळ माझ्या संशोधन विषयामुळं मला आलोकबद्दल आणखी माहिती पाहिजे असं नव्हे. मी WTSमध्ये काम करते. WTS दरवर्षी निवडलेल्या पहिल्या 10 मुलांमध्ये पुष्कळ रस घेते. आलोक मोठा झाल्यावर त्यानं कुठली करिअर घ्यावी याचा योग्य विचार झाला पाहिजे. म्हणून तुम्ही दोघे मला आलोकबद्दल जितकी माहिती पुरवाल तितकी थोडीच असं म्हटलं पाहिजे. डोरोथीने प्रथम सुधाकरकडे पाहिले. डॉक्टर फील्ड, आलोक जसा बुद्धिमान आहे तसाच तो इतर मुलांपेक्षा वेगळा आहे हे मला आणि माझ्या बायकोला त्याच्या लहानपणापासूनच कळून आलं आहे. पण आधी मी एक खुलासा करतो. आलोक हा आमचा दत्तक मुलगा आहे. आलोक कसा सापडला आणि लहानपणापासून त्याच्याबद्दल वेगवेगळे अनुभव काय आले ते सुधाकरने थोडक्यात सांगितले आणि शेवटी तो म्हणाला, आलोक एकलकोंडा आहे हे खरं, पण याचं कारण त्याच्या बौद्धिक पातळीवरचे सवंगडी त्याला मिळाले नाहीत हेच असावं. मी आणि मालिनी त्याच्याशी थोडाफार संपर्क आणि संवाद साधू शकलो. आई वडील म्हणून तो आमच्यावर प्रेम करतो, आमच्याशी आदराने वागतो, पण मानसिक आणि बौद्धिक पातळीवर आम्ही त्याच्या पासंगाला पुरत नाही याची त्यालाही जाणीव आहे. डोरोथी सुधाकरचे बोलणे एका टेप रेकॉर्डरवर मुद्रित करत होती. शिवाय काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या पॅडवर लिहून घेत होती. तिने आपल्या नोंदीकडे नजर टाकली आणि विचारले, आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर साळुंखे. ते कुठं सापडतील? सुधाकरने साळुंख्यांचा पत्ता दिला, फोन नंबर दिला. त्यांच्याशी आत्ता संपर्क साधता येईल का? सॅटेलाईटवर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकू. मनमोहन सिंगनी आपल्या सेक्रेटरीला साळुंख्यांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधायला सांगितले. डोरोथी पुढे म्हणाली, तुम्ही सांगितलं की आलोकला टेलिस्कोप फार आवडला. आकाशातल्या तारका पाहायला त्याला आवडतात. ही माहिती महत्त्वाची आहे. मिस्टर मिश्रा, तुम्ही ह्या संदर्भात काही सांगू शकाल का? होय, पुष्कळच. आलोकनं मला खगोलशास्त्राबद्दल प्रश्न विचारून हैराण केलं होतं. अखेर त्याला मी काही पुस्तकं वाचायला दिली, काही व्हिडिओ टेप पाहायला सांगितलं. पण त्याची ह्या विषयाबद्दलची जिज्ञासा खूपच आहे. त्यानं आपल्या कल्पनेनं खगोलशास्त्रासंबंधी आणि अंतराळशास्त्रासंबंधी काही लिखाण केलेलं मी पाहिलं. त्यानं काही चित्रं काढलेली पाहिली. 10 वर्षांच्या मुलानं ही टिपणं केलीत किंवा चित्रं काढलीत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मिश्राजींनी स्वतःबरोबर आणलेले काही कागद पुढे केले. त्यांच्यावर नजर टाकताना डोरोथी थक्क झाली. ती म्हणाली, मिस्टर मिश्रा, तुमची परवानगी असेल तर मी ह्यांच्या प्रतिकृती करून घेते. मिश्राजींनी संमतीदर्शक मान हलवली. डोरोथीने ते कागद कॉपी करायला मनमोहन सिंग यांच्याकडे दिले. ते सेक्रेटरीला पाचारण करणार इतक्यात तिनेच इंटरकॉमवर निरोप पाठवला. डॉक्टर साळुंखे सापडलेत. ते आत्ता तुमच्याशी फोनवर बोलायला तयार आहेत. त्यांना तुमच्या फोनवर पाठवू? मनमोहन सिंगनी परवानगी देताच खोलीतल्या पिक्चर फोनवर डॉक्टर साळुंखे दिसू लागले. सिंगनी बोलायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब, तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा करा. आम्ही आलोक नाईकबद्दल चर्चा करतोय. हे नाईक साहेब तुमच्या परिचयाचे आहेतच. मिश्राजींना पण तुम्ही पूर्वी भेटला आहात असं कळतं. ह्या बाई आहेत वर्ल्ड टॅलेंट स्कीमच्या एक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर डोरोथी फील्ड. त्यांना तुम्ही आलोकबद्दल शक्य तितकी माहिती दिल्यास आम्ही सर्व तुमचे आभारी राहू. त्यानंतर डोरोथी आणि डॉक्टर साळुंखे यांच्यात पुष्कळ चर्चा झाली. ती बाकीच्यांच्या डोक्यावरून गेली. त्यांना फक्त साळुंख्यांनी शेवटी दिलेला सल्ला तेवढा समजला. माझ्या मते आलोकला एकलकोंडा राहू देणं योग्य नाही. त्याच्याबरोबर बोलेल, खेळेल असा मित्र पाहिजे. वाढत्या वयाप्रमाणे त्याला आईवडिलांपेक्षा समवयस्क मित्रात जास्त मिसळावंसं वाटायला पाहिजे. मिश्राजी, तुमच्याशी शिक्षक ह्या नात्यानं त्यानं ठेवलेले जवळचे संबंध तोडू नका, शिथिल करू नका. ते पण महत्त्वाचे आहेत. पण लवकरच ते आपोआप शिथिल होतील असं मला वाटतं. साळुंख्यांना निरोप दिल्यावर चर्चेला परत सुरुवात झाली. डोरोथी म्हणाली, फार महत्त्वाची माहिती डॉक्टर साहेबांनी दिली. तसंच तुम्ही दोघांनी पुष्कळ प्रश्नांची उत्तरं पुरवलीत. त्यावरून मी जे कयास केले होते त्यांना पुष्टी मिळते. माझे 2 कयास होते. एक म्हणजे आलोकला अंतराळशास्त्रात जर इतकी गोडी आहे तर त्यासाठी त्याला स्पेस अकॅडमीत पाठवलं पाहिजे. स्पेस अकॅडमी? सुधाकर आणि मिश्राजी आश्चर्याने उद्गारले.
सुधाकर पुढे म्हणाला, पण त्या संस्थेत प्रवेश मिळवणं अतिकठीण. अजून एकाही भारतीयाला तिथं शिकायला मिळालेलं नाही. मिस्टर नाईक, आलोक हा सर्वसाधारण विद्यार्थी नाही. तुम्ही काळजी करू नका. WTS त्याच्या पाठीशी असल्यावर त्याला हे कठीण कामही अशक्य नाही. काय मिस्टर सिंग? प्लेटवरचा उरलेला समोसा बळकावत मनमोहन सिंगनी संमतीदर्शक मान हलवली आणि पुढे विचारले, तुमचा दुसरा कयास कुठला? आलोक चंद्राच्या ट्रिपवर असताना अगदीच काही एकलकोंडा नव्हता. त्याच्याबरोबर एक मुलगी असायची. सँड्रा बॅसेट तिचे नाव. हुशार आणि चुणचुणीत आहे. पण तिच्या एका गुणाचा आपल्याला फार उपयोग होईल. ती आलोकला बोलता करू शकते, क्वचित प्रसंगी हसवूही शकते. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. आत्ता डॉक्टर साळुंखे म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला आलोक आणि सँड्रा यांना एकत्र आणलं पाहिजे. पण ही सँड्रा आहे कुठल्या देशातली? मिश्राजींनी विचारले. न्यूझीलंडकडची. मग ती दोघं एकत्र कशी येणार? WTSला तेही अशक्य नाही. काय मिस्टर सिंग? डोरोथी मिश्किलपणे उद्गारली. मनमोहन सिंगनी संमतीदर्शक मान हलवली आणि समोशांच्या प्लेटकडे पाहिले. प्लेट रिकामी होती.